राज्यातील शिक्षकांच्या संदर्भात आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे 4 जून 2026चं पत्र आहे. या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण 4 जून 2026 माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठविण्यात आलेलं एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्राचा विषय आहे केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 जिल्हानिहाय निवड यादी तयार करणे व नियुक्ती प्रक्रिया राबविणे. आणि या अनुषंगाने 4 महत्त्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या पत्रामध्ये काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे, ती आपण यथावकाशपणे व्यवस्थितपणे पाहू शकता. महत्त्वाचे उदाहरणंसुद्धा या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये जो दुसरा भाग दिलेला आहे त्या भागामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते. खालील बाबींची पूर्तता होत असल्यासच उमेदवार निवडीसाठी पात्र असेल. शासनपत्र क्रमांक संकीर्ण 2026 प्रकरण 49 TNT 1 दिनांक 4/6/2026 सोबतची तपासणी सूची. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक इयत्ता 6वी ते 8वीच्या अनुषंगाने उमेदवार थेट नियुक्त झाला असल्यास दिनांक 1/1/2026 पर्यंत सदर पदावर त्याची किमान 6 वर्ष कालावधीची शिक्षणसेवक कालावधी धरून सेवा झाली असली पाहिजे. 2 किंवा अधिक जिल्हा परिषदांमध्ये अशी सेवा झाली असल्यास ती ग्राह्य धरण्यात यावी. तथापि 2 जिल्हा परिषदांच्या सेवेतील खंड शासन निर्णय ग्रामविकास विभाग दिनांक 23/5/2023 मधील तरतुदीनुसार 15 दिवसांपेक्षा अधिक असू नये. खाजगी शैक्षणिक संस्थांमधील अध्यापनाचा अनुभव 6 वर्षे कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरण्यात येऊ नये. दिनांक 3/2/2026 पर्यंत उमेदवाराने TET CTET चा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार पदोन्नतीने नियुक्त झाला असल्यास पदोन्नतीनंतर किमान दिनांक 1/1/2026 पर्यंत सदर पदावर त्याची किमान 6 वर्षे कालावधीची सेवा झाली असली पाहिजे. उमेदवाराची सेवा 6 वर्षे इतक्या कालावधीची होत नसल्यास संबंधित उमेदवाराने जर प्रशिक्षित शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी या पदावर यापूर्वी किमान 6 वर्षे कालावधीची सेवा पूर्ण केली असल्यास अशा उमेदवारास पात्र समजण्यात यावे. 2 दिनांक 3/2/2026 पर्यंत उमेदवाराने TET CTET चा पेपर क्रमांक 1 किंवा 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर दुसरा भाग आपण जाणून घेऊया. इयत्ता 1ली ते 5वी प्रशिक्षित शिक्षक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. दिनांक 1/1/2026 पर्यंत सदर पदावर त्याची किमान 6 वर्षे कालावधीची शिक्षणसेवक कालावधी धरून सेवा झाली असली पाहिजे. 2 किंवा अधिक जिल्हा परिषदांमध्ये अशी सेवा झाली असल्यास ती ग्राह्य धरण्यात यावी. तथापि 2 जिल्हा परिषदांच्या सेवेतील खंड शासन निर्णय ग्रामविकास विभाग दिनांक 23/5/2023 मधील तरतुदीनुसार 15 दिवसांपेक्षा अधिक असू नये. खाजगी शैक्षणिक संस्थांमधील अध्यापनाचा अनुभव 6 वर्षे कालावधीच्या परिगणनेसाठी ग्राह्य धरण्यात येऊ नये. दिनांक 3/2/2026 पर्यंत उमेदवाराने TET CTET चा पेपर क्रमांक 1 किंवा 2
उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. टीप: शासन शुद्धीपत्रक क्रमांक TET 2014 प्रकर 294/TNT1 दिनांक 3/12/2014 अन्वये प्रशिक्षित शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी करिता पदासाठी जर उमेदवार TET CTETचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असेल तर पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण होण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 करिता अशी सवलत देण्यात आली होती. या चाचणीच्या आधारे अथवा तत्पूर्वी सेवेत प्रविष्ट झालेले काही शिक्षक केंद्रप्रमुख पदाच्या निवडीसाठी गुणवत्तेनुसार दावेदार असू शकतात. त्यामुळे प्राथमिक शिक्षक इयत्ता 1ली ते 5वी या संवर्गातील शिक्षकाने TET CTETचा पेपर क्रमांक 1 किंवा 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शालेय शिक्षण विभागाचं हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. माननीय अवर सचिव महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये जाणून घेतलेलं आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी यथावकाश व्हिडिओ थांबवून वाचू शकता. आपण हे पत्र या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.